नमस्कार, मी डॉक्टर शारदा, दुर्वांकूर आयुर्वेद अँड फर्टिलिटी सेंटर मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजची आपली माता आहे मयुरी. तिचे पती गजानन कोकिळ इथे आलेले आहेत. मयुरी आणि गजानन हे परळी वैजनाथ, जिल्हा बीड इथे राहतात आणि तेथून त्यांनी अहिल्यानगरमध्ये येऊन आपली दुर्वांकूर आयुर्वेदचे उपचार घेतले आणि आता मयुरीला 4था महिना चालू आहे. सोनोग्राफी मध्ये मयुरीचं बाळ देखील चांगलं आहे. तर मयुरी, म्हणजे तुझं लग्नाला किती वर्ष झाले? तुझं पूर्ण नाव सांगा ते एकदा. माझं नाव मयुरी गजानन कोकिळ. मी परळी वैजनाथ येथे राहते. माझ्या लग्नाला 5वं वर्ष चालू आहे. म्हणजे 5 वर्ष होत आले. आणि 5 वर्षामध्ये किती वेळा अबॉर्शन झालं ते हे सांग. 5 वर्षामध्ये 5 वेळेस अबॉर्शन झालं माझं. आणि आता हे 6वं आहे तुझं बाळ. आणि हे माझं 6वा गर्भ आहे आता. तर मयुरीचा प्रवास इतका खडतर होता की प्रत्येक वेळेस 2 महिने झाले, 2.5 महिने झाले की गर्भपात होत होता. आता सुद्धा तिचा आम्ही पूर्ण 3.5-4 महिने होऊ दिले आणि मग आज आम्ही तिचा इंटरव्ह्यू घेत आहोत. कारण जेव्हा असे क्रिटिकल पेशंट असतात त्यांची काळजी आपल्याला खूप घ्यावी लागते. तर मयुरी, आपल्याकडे येण्याआधी तुझे कुठे कुठे उपचार झाले होते? म्हणजे कुठल्या शहरात झाले होते? माझे लातूर आणि परळी वैजनाथ. बरं, मग डॉक्टर काय सांगायचे, का बरं अबॉर्शन होतंय वारंवार? डॉक्टर असं कारण सांगायचे की याचं काही रिझनच नाही असं सांगत होते की त्याचं आम्ही काही रिझनच सांगू शकत नाही. आणि ज्यावेळेस मी आपल्या हॉस्पिटलमध्ये आले दुर्वांकूर, त्यावेळेस मला शारदा मॅडमनी तो टॉर्च टेस्ट करून घे म्हणून सांगितले आणि तिथून माझी टॉर्च टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि मॅडमनी मला त्यावर उपचार दिले आणि त्यानंतर मला गर्भ राहिला. हो, म्हणजे टॉर्च वरच तिला टॉर्चचं इन्फेक्शन होतं. मी ॲपला टेस्ट आणि टॉर्च टेस्ट करून घेतली. त्याच्यामध्ये टॉर्चचं व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे 8 प्रकारचे व्हायरस आपण चेक केलेले होते. त्याच्यामध्ये मला वाटतं 3 का 4 व्हायरसची तिला लागण होती. जेव्हा बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं, व्हायरल इन्फेक्शन असतं, जंतू संसर्गामुळे सुद्धा प्रेग्नन्सी टिकत नाही. कारण तिथं बाळ इम्प्लांट होतं नसते. नंतर इम्प्लांट जरी झालं तरी इन्फेक्टेड वातावरणामुळं बाळाचं अबॉर्शन होऊ शकतं. तर तुला जेव्हा मला वाटतं परिपाठाती काढा, निलोटॉर्च वगैरे ह्या सगळ्या गोळ्या चालू केल्या, जसं की प्रास चालू केल्या, तुला दुर्वांकूरची औषधं कशी वाटली? म्हणजे सखी प्राश वगैरे कसं वाटलं? म्हणजे मला ते आयुर्वेदिक औषधाचा म्हणजे काही साईड इफेक्ट नव्हते आणि मॅडमचे औषध घेतल्यानंतर मला अनुभव पण चांगला आला त्याच्यातून आणि काही त्याच्यामधून आनंद भेटत गेला. जेव्हा आता खरं तर तुला म्हणजे तिची ओपीटी जरी पॉझिटिव्ह आली तरी मी टेन्शन मध्ये होते, मला खूप काळजी वाटत होती. पण जेव्हा एनटी स्कॅनचा रिपोर्ट तुझा नॉर्मल आला, तो क्षण कसा होता तुमच्या दोघांसाठी? तो आमचा आनंदाचा क्षण होता, कारण की ह्याच्या आधी एनटी स्कॅन पर्यंत मी गेलेच नाही गेले. त्यामुळे तुला एनटी स्कॅनचा रिपोर्ट बघून दोघांनाही आनंद वाटला. त्याच्यानंतर खराब आलता त्याचा आणि आता आपला चांगला आलेला आहे. तर हे खूप सर पण म्हणले एनटी स्कॅन फॅमिली डॉक्टर आहे, ते म्हणले आता उत्तर सगळं विसरून जा, नव्यानं सुरुवात करा, ते विचार पण करू नका, इतर ट्रीटमेंट आहे तिथंच राहू द्यायचं. हो नाही. आणि कसं असतं, बाळाला आयुर्वेदाची सवय लागते, आयुर्वेदिक मेडिसिनची. आणि आपल्या मेडिसिनचा खरं तर कुठला साईड इफेक्ट पण होत नाही, झालं तर चांगलंच होतं. आता तू बाळा बघितली असेल, दुर्वांकूर आयुर्वेदची बाळं किती छान असतात ती. तर आपलंही बाळ तसंच होईल नक्की. तर गजानन, तुम्ही इतरांना काय संदेश द्याल बरं? आता तुम्ही जो अनुभव एवढा सफर झाले, 5 अबॉर्शन 5 वर्षापर्यंत, तिची शरीराची आणि शारीरिक आणि मानसिक दोघांची तुमची हानी खूप होते. तिची शारीरिक झाली आणि तुमची मानसिक पण झाली. कारण आपल्या पत्नीला त्रास होतो म्हटल्यानंतर आपल्याला काय आनंद नाही वाटत, त्याचं दुःख होतच आणि स्ट्रेस राहतो. परत पुढचं बाळ असं होईल का, परत पुढचं बाळ असं होईल का, अशी भीती असते आपल्याला. तर तुम्ही इतरांना काय संदेश द्याल? दुर्वांकूर येथील ट्रीटमेंट मॅडमचं मार्गदर्शन चांगलं आहे. सर्वांनी इथं एकदा नक्कीच विजिट द्यावी व एकदा तरी ज्यांना कुणाला प्रॉब्लेम येत असतील, मिसगॅरेज असेल, बंधत्व असेल, समजा पुरुषांना काय प्रॉब्लेम असते त्यांनी पण मोकळे करावं. काही जरी प्रॉब्लेम असला तरी मॅडमकडे उपचार आहे सर्व पद्धतीचे. आयुर्वेदिक आहे, ॲलोपॅथी नसून आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी दोन्हीचं संमिश्रण असे करून उपचार मॅडम देतात. म्हणजे मयुरीच्या बाबतीत असं होतं की एक तर बाळ राहिलं पाहिजे, पण ते बाळ टिकणं फार महत्वाचं होतं. गर्भ एक वेळ राहणं एक वेळ आपण तिच्या केसमध्ये सोपं समजूया, पण टिकणं अवघड होतं. आणि आज आपण तिथेच जिंकलेलो आहोत की आता मयुरीचा एनटी स्कॅन नॉर्मल आहे. अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, पण मला पण विश्वास वाटतो की असं जर त्यांनी ऐकलं आणि साथ दिली तर नक्कीच पुढचा पण प्रवास त्याचा सुखकर होणार आहे. तर म्हणजे आता तुम्ही आता एवढ्या लांबून आलात, खरं तर हे माझ्यावरचं प्रेम आहे की परळी वैजनाथ वरनं ते आलेत 2 जण, की
पेशंट मॅडमने आपल्याला बोलवलं ना तर आपण जायला पाहिजे. हे खरं पेशंटचं प्रेमच मला पुढे काम करण्यासाठी खूप मोठं म्हणजे एक समाधान पण आहे आणि तुमचं सहकार्यामुळेच मी एवढं काम करू शकते. तर तू काय सांगशील मयुरी, इतरांना काय संदेश देशील? मी इतरांना हा संदेश तुला वाटलं होतं का आयुर्वेदातनं हा दिवस आपल्याला बघायला मिळेल आयुष्यामध्ये? म्हणजे खरं तर मला आयुर्वेदाकडे येण्याचं माझ्या सासूबाईंमुळेच योगदान भेटलं आणि त्यामधून मला शारदा मॅडमनी चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिली. मी सर्वांना एवढंच सांगू शकते की ज्यांची कोणाची अशी प्रॉब्लेम असतील त्यांनी एक वेळेस मॅडमला येऊन आपले प्रॉब्लेम सांगावेत, त्यांचा नक्कीच प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. नक्कीच नक्कीच तुमचा पुढचा प्रवास सुखकर हो. आपल्या बाळासह पुन्हा व्हिडिओ घ्यायचा आहे. तोपर्यंत तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. तर